जय. नमस्कार, माझे नाव आरोही पांडुरंग चव्हाण. मी इयत्ता 5वी शिकते. आज मी तुम्हाला शिवचरित्र म्हणून दाखवणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. म्हणून म्हणतोय की शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवर काय परिग्रहावरील राज्य केले असते. इंग्रज गव्हर्नर म्हणतात शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते तर आम्हाला हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशाह हा औरंगजेब म्हणतोय काबूल पासून कंधार पर्यंत माझ्या दैवर खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली. मोठ्या मोठ्या सरदारांना माझ्या दैवर खानदानाने पाणी पाजलं. पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं. मी माझी सगळी शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करायला खर्च केली. पण शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाहीत. या अल्लाह दुश्मन दिया भी तो कौन दिया, सिर्फ भोसला जैसा दिया. तेरे जलाल के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है, तेरे पास आ रहा है. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नवस्पर्धाने काढलेले उद्गार औरंग्याचा मामा शाहिस्ते खान म्हणतोय उस दिन शिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नहीं काटी, मेरी ताकत और मेरी घमंड को चोर चोर कर दिया. अब मैं निदम शिवा भोसला से मिलना नहीं चाहता. अजय दिलशाह की बड़ी बेगम म्हणते उस गद्दार शिवा को लाने के लिए एक भी मरना इस बार में लालच है उसकी मर्दान की पे. शिवाजी महाराजांचा परक्यानेही मोठा विश्वास होऊ शकता का त्यांचे कार्यस्थळ माझे जाऊचे संस्कार आणि शिक्षण आज प्रत्येक माते पित्याला वाटतं आमच्याही घरात शोभा जन्मले, आमच्याही घरात जिजाऊ जन्मला. अरे पण कशा घडतील शोभा, कशा घडतील जिजाऊ. आमच्या घरात म्हाळसाला नीट नाहीत. आमच्या घरात आहेत ना, आहेत मम्मी. मग आमची माता मुलांना जवळ न घेऊन बसता टीव्ही समोर बसते, मालिका बघते आणि त्याचं अनुकरण ही करते. मग सांगा ना कसे होतील संस्कार. पूर्वीच्या महिलांकडे बघा जरा वाचक होत्या. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. आई वडील, काका काकू, लहान आजी आजोबा, लहान मोठी भावंडे सगळे एकत्र जेवणाला बसायची, चर्चा घडायची. पण आज आम्ही विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला. आमच्याच म्हातारे आई वडिलांचं बोलणं आम्हाला कमीपणाचं वाटू लागलं का. आम्ही सुशिक्षित झालो. शिक्षणाच्या नावाखाली आम्ही आमच्याच आई वडिलांचा अपमान करायला लागलो. आम्हाला जिजाऊ हवे पण तिच्यावर संस्कार करणारे वृद्धच नकत. आज सगळीकडे एकच चर्चा रंगते. मुले परधर्मीला सुरत पळून जातात का. कारण काय, त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या वृद्धालाच आम्ही घरातून बाहेर काढलं. नाहीतर आम्ही तरी घरातून बाहेर पडलो का. काय एवढा मोठा त्याग आई बापाचा. त्या बापाने मुलाला शिकवलं, नोकरी लागली, मग चोकरी मिळाली आणि कधी मुलगा तिच्या प्रेमात त्या म्हाताऱ्या आई वडिलांना विसरला त्याच त्या वृद्धाला कळलं नाही. म्हातारपण जवळ आलं का तिचा आधार घ्यावा लागला आणि त्याच वेळी सुनेने मुक्काम वृद्धाश्रमात घालवला. कारण काय, तर म्हातारी सगळीकडे पसार करून ठेवतात. मित्र हो, मी महाराष्ट्रावर फिरते तेव्हा लक्षात येते वृद्धाश्रमाची संख्या इतकी का. खेड्यातल्या मुलाला बापाने शहरात घर घेता यावं म्हणून जमीन विकली, शहरात घर घेतलं. भूमिहीन झाला तरी तो बाप म्हणतोय माझी मुलं खुश, माझी नातवंड खुश, मला आणखी काय हवं, आता राहिलंय तरी काय माझं या जगात. असं म्हणणाऱ्या बापाला तो मुलगा वृद्धाश्रमाच्या दारात नेऊन उभं करता तेव्हाची परिस्थिती बघा जरा. विचारा त्या वृद्धांना तुमच्या मुली काय करतात, तुमचे मुलं काय करतात. उत्तर मिळेल माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा मास्तर आहे, माझा मुलगा IAS ऑफिसर आहे. तर कोणी तर म्हणतील माझा मुलगा परदेशात राहतो. विचारा त्या वृद्धांना तुमच्या मुली काय करतात. दूध पाणी आणून उत्तर मिळेल. प्रेम विवाह करून दूर कुठे तर राहते, जिवंत आहे की नाही हे सुद्धा माहित नाही. डोळ्यात दिसेल फक्त आणि फक्त पाणी. प्रेम करावं ना, कसं करावं ऐकाच मग. राजा तुम्ही पुढे विशाल गडगाठा. जोपर्यंत कपेचा आवाज कानी पडत नाही तोपर्यंत एकाही गणे मला पुढे सरकून देणार बाजी. राजा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पुशीलदार जगलाच पाहिजे. राजा आधी लगीन कोंडाण्याचा माझ्या राईबाचा प्रेम करा वीर तानाजी सारखं. 7 मावळ्या द्या एका रात्रीत किल्ला घेतो म्हणणाऱ्या कोंडाजी पर्जनाथ सारखं प्रेम करा. आणि तसंही जमत नसेल तर प्रेम करा जिजामातांसारखं. सर्वसती मातेने देव देश धर्मासाठी अर्पण केलंय. असं कसं प्रेम केलं असेल त्यांनी. आणि आज आम्ही काय करतोय. आज मला इथे वेगळं बोलायचं. महाराष्ट्राची पुण्य होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा इथे जन्माला आला. अवघं 50 वर्षांचं आयुष्य राजाने मिळालं. पण त्या 50 वर्षांच्या कालावधीत 350 किल्ल्यांचं साम्राज्य राजाने उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भायावर अभिमानाने सांगावा असा इतिहास राजांनी लिहून ठेवला होता. पण त्याच गडकोटांवरती विचित्र नावे लिहून ठेवतात. हे बघून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय. आम्ही गाडीवर लिहितो, आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितो राज आहे, शिवराय, छत्रपती. अरे बघतास काय
समाजात सुरक्षित नाहीत हे बघून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं होते की शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, पण आज शेतकरी तो बापाचा आत्महत्या करतोय हे बघून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय. आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि एक कविता सादर करून थांबते. गाजविला प्रतापशाह झुकविली जुलमशाही, गाजविला प्रतापशाह झुकविली जुलमशाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, छत्रपती शिवरायांच्या आई. संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला, संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला. एक आदर्श सरमाता झाल्या तो एक आदर्श राजा झाला. संस्काराला माती तुमच्या जगी तोड नाही, संस्काराला माती तुमच्या जगी तोड नाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांची आई, छत्रपती शिवरायांची आई. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. भले न फुटला घाम त्याला कोण घाली व्यसन, दरबारी बुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अजय आई बरं का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला का पगार, कोण घेईना पुढाकार, सारेच मानले हार. पण इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नवत्याचं बजल खाणं जिथं जागतं जणू साहित्यानं. खाणं बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतं चिरडून, रब्बास बलाला. कौतिक झालं दरबारात, खान निघालं मोठ्या गुरमीत, गोड धड पायदळ फौजा फाटले बक्कळ, अंगीचा हत्तीचं बळ पाहणारा कापे छाळछळ. गावं लुटली, देवळे उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं मुघल, इकडं निजाम, पलीकडे इंग्रज. अशा अवस्थेत माझी जाऊ काय म्हणाले, शिवबा हे आमचं सुपुत्रच नाही तर केवळ मराठी केल्याचं स्वाभिमान. अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्याचा गणी मिकावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचं सांगावं. खानाला हसत कबूल केला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची. जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाला उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामी आलेला. या नक्षीदार शामीला खान डौलत डुलत आला. सयस बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. खानानं महाराजांना आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानेला, कट्टाऱ्याचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, चिलखात होता अंगाला. खानाचा वार फुका गेला आणि खाली अडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवा ढकलल्याला. वाघनख्यांचा मारा केला. टार फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोता बाहेर आला. जी. तडा गेला खानाचा कोता बाहेर आला. जी. प्रतापगडचे युद्ध झाले. बापासारी केला हो पावन खुशीचा घाट, लावली गुलाबीची हो वाट. मराठी शाहीचा मानला थाट. जी. मराठी शाहीचा मानला थाट. जी. राजधानी ही स्वराज्याची, इथल्या आईची सांगते कहाणी मी तुम्हाला. खुद्द शुभांनी केला सत्कार. जी. रतिपटा आली गवळण आली गडाला, पायपिटा कधी सरसरवर धाक मनाला. अजला होती राजीची दार बंद सांजला. हुरहुर झाली मातीची घरी भूक आला. फुलवेचा तो चांद कसा डोकावत आला, प्रयास परतीचा प्रारंभ झाला. गड पश्चिमेचा निर्धार केला, ससाट्याचा वारा वर पाणी तळाला. वाटा नाही कुणाही सुनाची लावे जीव पणाला. मायपोटी धावली न आली घराला. मातेच्या धाडसाची कथा समज राजाला. नामकरण झाले कडेचे, नाव त्याला दिले माऊलीचे. पुरावे हे इतिहासाचे, हिरकणी नाव त्या बुरजाचे. जी. हिरकणी नाव त्या बुरजाचे. जी. अंधार फार झाला दिवा पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. संपूर्ण